जय हिंद मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करतो की तुम्ही सर्वजण चांगले असाल. खूप विद्यार्थी ह्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत होते. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओसाठी मला कॉल मेसेज केले. फायनली मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो आपण या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये आपण बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याच्या सर्वोत्तम टेक्निक्स शिकणार आहोत. बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याच्या सर्वोत्तम टेक्निक्स या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. म्हणजे पेपर सोडवताना जे प्रश्न तुम्हाला येत नाही त्या प्रश्नाला लॉजिक वापरून प्रश्न बरोबर कसे आणायचे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. अभ्यास तर सर्वजण करतात मित्रांनो, पण काही विद्यार्थी सक्सेस होतात. तर हे सक्सेस होणारे विद्यार्थी कोणत्या गोष्टीवर फोकस करतात त्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तुमचा अभ्यास कमी असेल तरीसुद्धा तुम्ही या टेक्निक वापरून 100 पैकी 35 ते 40पेक्षा जास्त प्रश्न बरोबर आणू शकता आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रूफ देणार आहे. बृहन्मुंबई मुंबईचा पोलीस भरतीचा पेपर 7 मे 2023ला झाला होता. हा पेपर बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड गेला. ह्याच अवघड वाटणाऱ्या पेपरमध्ये 40पेक्षा जास्त प्रश्न असे आहेत की ज्यामध्ये आपल्या टेक्निक अप्लाय होतात. ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे आणि ते तुम्हाला 100% समजणार याची शाश्वती मी तुम्हाला देतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्तेमध्ये प्रॉब्लेम असतो. ह्या टेक्निकने गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्नसुद्धा बरोबर येतात. त्यासोबत आपण पेपर कसा सोडवावा हे पण शिकणार आहोत. टेक्निक सांगण्याअगोदर मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करून देतो. जर तुम्हाला या गोष्टी कळाल्या तरच टेक्निक समजणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. तर पेपर सोडवताना तुमचं मन शांत असलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचा बर्डन न घेता अगदी फ्री माइंडने पेपर सोडवला पाहिजे. तरच तुम्हाला या टेक्निकचा फायदा होईल. ज्या मुलाला आपल्या सर्व टेक्निक कळाल्या तो मुलगा 100% मेरिटमध्ये येणार म्हणजे येणारच याची शाश्वती मी तुम्हाला देतो. परंतु या टेक्निक कशा वापरायच्या ते समजून घ्या. आतापर्यंत जे प्रश्न तुम्हाला येत नव्हते त्या प्रश्नाला तुम्ही गोड्या मारलेल्या आहेत. आता याच्यानंतर तुम्ही त्याला गोड्या न मारता आपल्या लॉजिक अप्लाय करा. गोडी मारणे व लॉजिक लावणे यात खूप फरक आहे मित्रांनो. आपले सर्व लॉजिक व सर्व टेक्निक हे सायंटिफिक व प्रॅक्टिकल आहेत. तसेच मी तुम्हाला प्रत्येक टेक्निक मागे काय लॉजिक आहे व तुम्ही ही टेक्निक का वापरली पाहिजे व तुम्हाला याचा कसा फायदा होईल या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, अभ्यास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. अभ्यास कधीच पूर्ण होत नाही आणि केलेल्या अभ्यासातूनच प्रश्न येतील याची पण शाश्वती नसते. म्हणून आपल्याला अभ्यासासोबत ह्या टेक्निक शिकायच्या आहेत. आपण खूप अभ्यास करतो पण आपल्या अभ्यासाला न्याय मिळत नाही. यासाठीच मी तुम्हाला या टेक्निक सांगत आहे. मी तुमच्यासाठी एक फॉर्म्युला बनवलेला आहे. मित्रांनो, विद्यार्थ्याचे 3 प्रकार पडतात. काही विद्यार्थी फक्त नशिबावर अवलंबून असतात. चला भरून टाकू फॉर्म, जागा भरपूर निघलेल्या आहेत, नशिबाने लागला तर लागला, असे काही विद्यार्थी असतात आणि हे विद्यार्थी 100% नापास होतात. दुसऱ्या प्रकारचा विद्यार्थी एक मध्यम स्वरूपाचा अभ्यास करतो, तो एकतर पास होतो किंवा फेल होतो. आणि तिसऱ्या प्रकारचा विद्यार्थी म्हणजे तो आपला विद्यार्थी मेहनत करतो, त्यासोबत आपल्या टेक्निक वापरतो व जो मेहनत करतो नशीबसुद्धा त्यालाच साथ देतो आणि असेच विद्यार्थी 100% पास होतात. आपला फॉर्म्युला आहे. पहिल्या प्रकारचा विद्यार्थी नशीब प्लस नशीब इक्वल टू फेल. दुसऱ्या प्रकारचा विद्यार्थी नशीब प्लस मेहनत. दुसऱ्या प्रकारचा विद्यार्थी नशीब प्लस मेहनत, एकतर तो पास होतो किंवा फेल. तिसऱ्या प्रकारचा विद्यार्थी नशीब प्लस मेहनत प्लस लॉजिक्स इक्वल टू सक्सेस. हा आपला फॉर्म्युला तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो. आता एक शेवटची गोष्ट समजून घ्या, नंतर आपण टेक्निकला सुरुवात करूया. पेपर कशा पद्धतीने सोडवला पाहिजे जेणेकरून तुम्हाला या टेक्निकचा 100% फायदा होईल हे समजून घ्या. मित्रांनो, पेपर तुम्हाला 3 राऊंडमध्ये सोडवायचा आहे. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड. पहिल्या राऊंडमध्ये जे येते ते सोडून घ्या. म्हणजे जे प्रश्न सोपे आहे व ज्या प्रश्नाला वेळ लागत नाही असे अगोदर सोडून घ्या. दुसऱ्या राऊंडमध्ये जे प्रश्न तुम्हाला येतात पण वेळ लागतो असे प्रश्न सोडून घ्या.
जे प्रश्न तुम्हाला येतात पण वेळ लागतो असे प्रश्न दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही सोडून घ्या. तिसरा राऊंड फक्त आणि फक्त आपल्याला आपल्या टेक्निक्स वापरण्यासाठी द्यायचा आहे. म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही फक्त टेक्निक वापरणार आहेत. काही विद्यार्थी म्हणतात, सर आम्ही पूर्वीपासून एकच राऊंडमध्ये पेपर सोडवत आलो आहे. 3 राऊंडमध्ये पेपर का सोडवायचा ते सांगा. त्यामागे काही कारणे आहेत मित्रांनो. पेपर सेटर मुद्दामहून अवघड व वेळखाऊ प्रश्न सुरुवातीला टाकतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स लूज झाला पाहिजे, हा पेपर सेटरचा उद्देश असतो. जर आपण पेपर राऊंडमध्ये सोडवला तर आपलं कॉन्फिडन्स लूज होत नाही. विद्यार्थ्यांचा दुसरा प्रश्न असतो, सर आम्हाला ह्या टेक्निक वेळेवर आठवणार का? तर मित्रांनो, तुम्हाला ह्या टेक्निक वेळेवर नक्की आठवणार आहे, कारण राऊंडमध्ये पेपर सोडवत आहे आणि आपला माइंड एका वेळेस एक काम चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये सोपे प्रश्न, दुसऱ्या राऊंडमध्ये अवघड प्रश्न व तिसऱ्या राऊंडमध्ये फक्त आणि फक्त टेक्निकने प्रश्न सोडवायचे आहेत. जेव्हा तुम्ही तिसऱ्या राऊंडमध्ये येणार तेव्हा तुमचा प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झालेला असेल. तेव्हा तुम्ही प्रश्नाकडे या दृष्टिकोनाने बघणार की या प्रश्नात कोणती टेक्निक अप्लाय होते, असं तुम्ही विचार करणार आणि लगेच तुम्हाला आपल्या टेक्निक आठवणार. त्यामुळे आपल्याला पेपर 3 राऊंडमध्ये सोडवायचा आहे. आपल्या टेक्निक वेळेवर आठवल्या पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर 3 राऊंडमध्ये पेपर सोडवणे खूप गरजेचं आहे. चला आता आपण टेक्निकला सुरुवात करूया. आपली पहिली टेक्निक एलिमिनेशन टेक्निक आहे, परंतु त्यापूर्वी आपण दुसरी टेक्निक बघूया. आपली दुसरी टेक्निक आहे कॉमन नंबर ऑर वर्ड. याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो सारखे नंबर किंवा सारखे शब्द. मला एखादा प्रश्न दिला जातो आणि त्या प्रश्नाचे खाली 4 पर्याय दिले जातात आणि त्या 4 पर्यायापैकी 2 पर्यायामध्ये सारखे दिसतात किंवा 2 नंबर सारखे दिसतात. यालाच आपण कॉमन नंबर ऑर कॉमन वर्ड ही टेक्निक म्हणतो. आपला पहिला प्रश्न आहे, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परिघ किती असेल, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 132 चौसेमी, 132 सेमी, 42 सेमी आणि 21 चौसेमी. जर हा प्रश्न तुम्हाला जमत असेल आणि तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तर तुम्ही सोडून देखील या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. परंतु जर तुम्हाला हा प्रश्न जमत नसेल किंवा तुमच्याकडे वेळ शिल्लक नसेल तेव्हा तुम्ही ही टेक्निक वापरून उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर मित्रांनो, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर 4 पर्यायापैकी वरचे जे 2 पर्याय आहेत त्यामध्ये सारखेपणा आहे. त्यामुळे या 2 पर्यायापैकी उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे, कारण पेपर सेटर सारखे दिसणारे पर्याय यासाठी सेट करतो की विद्यार्थी कन्फ्यूज झाला पाहिजे. त्यामुळे वरच्या 2 पर्यायापैकी उत्तर असण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर या 2 पर्यायापैकी कोणतं उत्तर, ते पण मी तुम्हाला सांगतो. त्यापूर्वी एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही 2 पर्याय उडवता तर तुम्ही 50-50मध्ये येऊन पोहोचता. इतरांच्या तुलनेत तुमचा प्रश्न बरोबर येण्याची शक्यता वाढते. तुम्हाला हे मी उदाहरणाद्वारे समजून सांगतो. इमॅजिन करा, तुम्ही युद्धाच्या मैदानात लढत आहात आणि तुमच्या दिशेने 4 शत्रू तुम्हाला मारण्यासाठी येत आहे. तर या कंडिशनमध्ये तुम्ही जिवंत राहण्याची शक्यता फार कमी आहे. पण जर त्यातील 2 शत्रू कमी झाले आणि 2च शत्रू तुमच्याकडे धावून येत आहेत तर या कंडिशनमध्ये तुमची जिवंत राहण्याची शक्यता वाढते. याचप्रमाणे आपले 4 पर्याय आहेत. जर त्यातील 2 पर्याय उडाले तर तुमचं प्रश्न बरोबर येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. तरीही काही विद्यार्थ्यांना भीती वाटत असेल तर मी तुम्हाला एक सांगतो, पर्याय 1 व 2मध्ये तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर पर्याय 2 निवडा आणि जर आपण पर्याय 2 निवडला तर आपलं उत्तर तेच आहे. पर्याय नंबर 1 आणि 2मध्ये कन्फ्यूज असाल तर तुम्ही पर्याय 2 निवडा आणि जेव्हा तुम्ही पर्याय 2 आणि 3मध्ये कन्फ्यूज असाल तर पर्याय 3 निवडा आणि जेव्हा तुम्ही 1 आणि 4मध्ये कन्फ्यूज असाल तर पर्याय 4 निवडा. मित्रांनो, मी तुम्हाला हे जे सांगत आहे यामागचं लॉजिक काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित समजून सांगणार आहे.
परंतु मित्रांनो, यामध्ये फक्त एकच अपवाद आहे. जेव्हा आपल्याला प्रश्न अवघड विचारला जातो, त्यावेळेस जर तुम्ही 1 आणि 2 पर्यायामध्ये कन्फ्युजन असाल की पर्याय 1 निवडायचा की 2, आणि जर प्रश्न अवघड असेल तर तुम्ही पर्याय 2 न निवडता पर्याय 1 निवडा. यामागील लॉजिक मी तुम्हाला सांगतो. जेव्हा एक्झामिनर खूप अवघड प्रश्न सेट करतो तेव्हा तो पर्याय नंबर 1 मध्ये उत्तर ठेवतो, पण विद्यार्थी असा विचार करतो की प्रश्न खूप अवघड आहे आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 1 मध्ये नसेल, त्यामुळे तो इतर 3 पर्यायामध्ये उत्तर शोधतो आणि मग त्याचं उत्तर चुकतं. आणि यामुळे जेव्हा प्रश्न अवघड असेल तर तुम्हाला 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही पर्याय 1 निवडा. आता मित्रांनो, कोणता प्रश्न अवघड आहे, कोणता प्रश्न सोपा आहे, हे मी तुम्हाला बॅचमध्ये अगदी व्यवस्थित समजून सांगणार. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. पुढचा आपला प्रश्न आहे, भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? मित्रांनो, हा प्रश्न चालू घडामोडीचा आहे आणि चालू घडामोडी किती जरी वाचली तरी कमीच असते. जर हा प्रश्न तुमच्या वाचण्यात आला नसेल तर त्याला आपण आपल्या याच टेक्निकने आपण त्याला सोडू शकतो. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे युनिसेफ, दुसरा आहे युनेस्को, तिसरा आहे विश्वस्त मंडळ आणि चौथा आहे रेड क्रॉस. तर मित्रांनो, वरचे जे 2 पर्याय आहेत युनिसेफ आणि युनेस्को हे कॉमन आहेत, हे सारखे दिसणारे पर्याय आहेत. यापैकी उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. आता तुम्ही 50-50वर येऊन पोचलात, परंतु मित्रांनो, अवघड प्रश्न विचारला जातो आणि तुम्ही पर्याय 1 आणि 2 मध्ये जर कन्फ्यूज असाल तर पर्याय 1 निवडा. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी युनिसेफ आणि युनेस्को हे 2 पर्याय आहेत, परंतु आपल्याला ऑप्शन नंबर थोडासा प्रश्न अवघड असल्यामुळे आपल्याला ऑप्शन नंबर ए सोबत जायचं आहे. म्हणजे युनिसेफ हा पर्याय आपल्याला चूज करायचा आहे आणि त्याचं उत्तर तेच आहे. तर मित्रांनो, हे सर्व तुम्हाला सरावाने जमणार आहे. त्याच्यासाठी आपण एक आपली बॅच लॉन्च करणार आहे. प्रत्येक टेक्निकवर कमीत कमी 25 ते 30 प्रश्नांचा सराव आपण करून घेणार आहोत. तेव्हा तुमच्या माइंडमध्ये फिक्स बसेल की केव्हा कोणता लॉजिक वापरायचा आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून यांची नेमणूक झाली. आता मित्रांनो, खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर बी यांच्यामध्ये सारखेपण आहे. ऑप्शन ए आहे डॉक्टर होमी भाभा आणि ऑप्शन बी आहे डॉक्टर होमी सेठना. म्हणजे हे 2 पर्याय कॉमन आहेत. तर या 2 पर्यायापैकी उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. हा प्रश्न अवघड आहे, त्यामुळे आपण ऑप्शन नंबर 1 ला प्रेफरन्स देणार आहोत आणि आपलं उत्तर तेच आहे. आता हा प्रश्न जर तुम्हाला जमत असेल, तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तर नक्की तुम्ही हा प्रश्न सोडून उत्तर काढू शकता आणि उत्तरापर्यंत जाऊ शकता. परंतु मित्रांनो, जर तुम्हाला हा प्रश्न जमत नसेल किंवा तुमच्याकडे वेळ शिल्लक नसेल तर बघा, ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर डी पण याच्यामध्ये साम्यता आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बीमध्ये दिलेलं आहे 3 आणि ऑप्शन नंबर डीमध्ये दिलेलं आहे -3. ह्या 2 ऑप्शनमध्ये सारखेपणा आहे. तर या दोघांपैकी उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. जर आपल्याला एक्झॅक्ट उत्तर काढायचं असेल तर आपण इतर पर्यायांची मदतसुद्धा घेऊ शकतो. या 4 ऑप्शनमध्ये सर्व ठिकाणी समजे ऑप्शन प्लसमध्ये आहे, फक्त एकच ऑप्शन मायनसमध्ये आहे आणि इतर समजा 3 प्लसमध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी असण्याची शक्यता जास्त आहे आणि ऑप्शन नंबर बीच त्याचं उत्तर आहे. आता आपला गणिताचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे? तुमच्याकडे वेळ असेल तर सोडू शकता, नसेल तर ऑप्शन नंबर ए आणि बी बघा. ऑप्शन नंबर ए आणि बीमध्ये साम्यता आहे. अवघड असल्यामुळे आपण ऑप्शन नंबर 1 ला प्रेफरन्स देणार आहोत आणि ऑप्शन नंबर 1च आपलं उत्तर आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ChatGPT हा रोबो यंत्रमानव या अमेरिकी कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणला. आणि मित्रांनो, हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. एवढा डीपमध्ये आपण अभ्यास करत नाही. मग या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं बघा. ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर बी यामध्ये साम्यता आहे. ओपन AI आणि ओपन PAI या 2 ऑप्शनमध्ये सारखेपणा आहे. जर 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन असेल तर आपण ऑप्शन नंबर 2 ला प्रेफरन्स देतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर बी ओपन PAI हे आहे. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, जीवनात कोणतीही रिस्क न घेणे ही सर्वात मोठी रिस्क आहे. मित्रांनो, जीवनात तुम्हाला रिस्क घ्यावीच लागते. जर तुम्ही जीवनात
रिक्स घेतली नाही तर तुमचं जीवन तुमच्यासाठी रिक्सी होऊन बसेल. पण मित्रांनो, आपण कोणतीही रिक्स जेव्हा घेतो तर ती रिक्स कॅल्क्युलेटेड असली पाहिजे, ती रिक्स मोजकी असली पाहिजे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यात रिक्स घेतली होती. प्रकारे तुम्हाला पेपर सोडवत असताना थोडीफार रिक्स तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. काही वेळेस तुमचे प्रश्न नक्की चुकणार आहे, पण मित्रांनो एवढी तुम्हाला शाश्वती देतो की जास्तीत जास्त वेळेस आपल्या लॉजिक्स अप्लाय होणार आहे. समजा तुम्ही 5 प्रश्न आपल्या टेक्निकनुसार सोडवल्या तर 5 पैकी 3 प्रश्न तुमचे नक्की बरोबर येणार, म्हणजे येणारच. आणि जर तुमच्या नशिबाने तुम्हाला साथ दिली तर 5 पैकी 4 प्रश्नसुद्धा तुमचे बरोबर येऊ शकतात. त्यामुळे घाबरून जायचं नाही. आणि मित्रांनो, हे तुम्ही विसरू नका की ह्या सर्व टेक्निक्स आपल्याला फक्त आणि फक्त त्याच प्रश्नाला लावायचे आहेत ज्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही. ज्या प्रश्नाला तुम्ही गोडी मारणार होत्या त्याच प्रश्नाला आपल्याला ह्या लॉजिक अप्लाय करायचे आहेत. पुढचा आपला प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. आपले खाली पर्याय दिलेले आहेत 10 जून, 10 जुलै, 10 सप्टेंबर आणि 10 ऑक्टोबर. मित्रांनो, खूप सारे दिनविशेष आहेत. आपण कोणकोणते दिनविशेष पाठ करणार आहोत आणि जर आपण पाठ केले तरी काही काळानंतर ते आपण विसरून जातो. मग ह्या प्रश्नाला आपल्याला कशा पद्धतीने डील करायचं आहे तर ऑप्शन नंबर सी आणि ऑप्शन नंबर डी बघा. 10 सप्टेंबर आणि 10 ऑक्टोबर दिलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये रायमिंग सेम आहे, सप्टेंबर ऑक्टोबर. त्यामुळे या 2 पर्यायापैकी उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. सप्टेंबर हा ऑप्शन एक्झामिनरने लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे तेच उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे आणि उत्तर तोच आहे 10 सप्टेंबर. चला आपण आता पहिली टेक्निक बघूया, एलिमिनेशन टेक्निक. आता मित्रांनो, एलिमिनेशन टेक्निक म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न दिला जातो व विचारलं जातं की खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे, तेव्हा तुम्ही बरोबर पर्याय न शोधता चुकीचे पर्याय शोधून ते कट करायचे. ॲटोमॅटिक उरलेल्या पर्यायापैकी एक उत्तर असतो. विद्यार्थी विचारतात, सर असं का करायचं? त्यामागे लॉजिक सांगतो. बऱ्याच वेळेस काय होतं, जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो तेव्हा एक्झॅक्ट उत्तर काय आहे हे तुम्हाला माहीत नसतं, परंतु खालील पर्यायापैकी 2 पर्याय असे आहेत की ते उत्तर असू शकत नाही असं तुम्हाला कळतं. मग तुम्ही उरलेले 2 पर्यायापैकी उत्तर मारू शकता. तुमचं प्रश्न बरोबर येण्याची शक्यता वाढते. म्हणून आपल्याला ही टेक्निक वापरायची आहे. चला तर तुम्हाला उदाहरणाद्वारे समजून सांगतो. तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व खाली 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे कुतुब मिनार मेहरोली, दुसरा पर्याय आहे गोल घुमट विजापूर, तिसरा आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली आणि चौथा आहे ताजमहल आग्रा. आता एवढा मोठा प्रश्न बघून विद्यार्थी घाबरतात, पर्याय नीट वाचत नाहीत आणि मग प्रश्न चुकतो. आपण पहिला पर्याय वाचतो, त्यामध्ये कुतुब मिनार मेहरोली असा हा पर्याय आहे आणि आपल्याला वाटतं हाच पर्याय चुकीचा आहे, कारण कुतुब मिनार तर दिल्लीला आहे. आणि मग आपण इतर पर्यायाकडे डोकूनसुद्धा पाहत नाही आणि हेच उत्तर क्लिक करतो आणि मग उत्तर चुकते, कारण कुतुब मिनार तर दिल्लीमध्येच आहे, पण कोणत्या एरियामध्ये आहे तर मेहरोली या एरियामध्ये आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा नसून हा पर्याय बरोबर आहे. जर या प्रश्नात एलिमिनेशन टेक्निक वापरली असती तर हा प्रश्न चुकला नसता. आता बघा, आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे, पण आपली टेक्निक आहे की आपल्याला बरोबर जोडी शोधायची व त्याला कट करायचं. आपण काय करणार आहोत, बरोबर जोडी ओळखणार आहोत आणि त्या पर्यायाला उडवणार आहोत. ऑप्शन नंबर बी बघा, गोल घुमट आणि विजापूर, हे तुम्हाला माहीत आहे की हा पर्याय बरोबर आहे, तर ऑप्शन नंबर बीला पहिले कट करायचं. आता ऑप्शन नंबर डी बघा, ताजमहल आणि आग्रा, हे पण पर्याय बरोबर आहे आणि हा पण पर्याय आपल्याला कट करायचा, कारण आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. पर्याय सी बघा, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली. तर मित्रांनो, हा पर्याय चुकीचा आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्लीमध्ये नाहीच, ते मुंबईमध्ये आहे. तर हाच पर्याय आपला उत्तर आहे आणि आपल्याला वरचा पर्याय माहीत नसतानासुद्धा ऑप्शन नंबर ए कुतुब मिनार मेहरोली या एरियामध्ये आहे हे माहीत नसतानासुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचलो, बरोबर उत्तराकडे पोहोचलो. त्यामुळे मित्रांनो, एलिमिनेशन टेक्निक ही खूप महत्त्वाची टेक्निक आहे. जीकेचे सर्व प्रश्न तुम्ही या टेक्निकनुसार सोडवू शकता. आपला पुढचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांनी डॅश जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली आहे आणि ऑप्शन आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. दुसरा आहे खेडा,
तिसरा आहे सोलापूर आणि चौथा आहे अमरावती. आपण आपल्या अभ्यासाच्या बेसवर आपण थोडंसं कॉमन सेन्स वापरू शकतो की ऑप्शन नंबर सी आणि डी सोलापूर आणि अमरावती हे पर्याय उत्तर नसू शकतात, कारण आतापर्यंत ते ताराबंदीची चळवळ त्या जिल्ह्यामध्ये आहे असं वाचण्यात आलेलं नाही. आणि गोरखपूर पण उत्तर नाही, तर उत्तर ऑप्शन नंबर बी म्हणजे खेडा उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 1974 साली भारताने ज्या ठिकाणी अणुचाचणी केली आणि ऑप्शन पहिला आहे श्रीहरिकोटा, दुसरा थुंबा, तिसरा पोखरण आणि चौथा जैतपूर. आता मित्रांनो, वरचे जे 3 ऑप्शन आहेत श्रीहरिकोटा, थुंबा आणि पोखरण हे ऑप्शन आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेले आहेत. त्यामुळे आपण एलिमिनेशन टेक्निकचा वापर करूया. आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे की कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केलेली आहे, तर आपण पर्यायामध्ये शोधू की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारत अणुचाचणी करू शकत नाही. तर आपल्या लक्षात येते की श्रीहरिकोटा आणि थुंबा हे तर प्रक्षेपण केंद्र आहे, या ठिकाणी तर रॉकेट लॉन्च होतो, या ठिकाणी अणुचाचणी करू शकत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर बी हे 2 पर्याय कट होतात. राहिला पोखरण आणि जैतपूर हा पर्याय एक्झामिनरने असा सेट केलेला आहे. उत्तर आहे सी पोखरण. अशा पद्धतीने आपण मित्रांनो उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता मित्रांनो, आपली तिसरी टेक्निक आहे चूक किंवा बरोबर. मित्रांनो, या टेक्निकचे उदाहरण या पेपरमध्ये न आल्यामुळे मी ही टेक्निक तुम्हाला आपल्या बॅचमध्ये समजून सांगणार आहे. यावरसुद्धा आपण 20 ते 25 प्रश्न सराव म्हणून घेऊ. तुम्हाला नक्की ही टेक्निक पण करणार आहे. तर पुढची आपली टेक्निक आहे अवॉइड हायेस्ट अँड लोवेस्ट मेथड. यालाच आपण मराठीत सर्वात मोठा व सर्वात लहान पर्याय कट करणे असे म्हणू शकतो. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला गणिताचे प्रश्न किंवा इतिहासाच्या सणावाड्या विचारल्या जातात तेव्हा तुम्ही ही मेथड वापरू शकता. चला तर तुम्हाला उदाहरणाद्वारे समजून सांगतो. आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 25 आहे, तर जयचे वय किती? आणि आपल्याला खाली 4 पर्याय दिलेले आहेत. मित्रांनो, जर हा प्रश्न तुम्हाला येत असेल आणि तुमच्याकडे जर वेळ शिल्लक असेल तर नक्की तुम्ही हा प्रश्न सोडून देखील त्याचे उत्तर काढू शकता. पण जर तुमच्याकडे वेळ शिल्लक नसेल किंवा तुम्हाला हा प्रश्न जमत नसेल तर आपल्या या टेक्निकनुसार त्या प्रश्नाचे उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. आता या प्रश्नात आपण आपली टेक्निक वापरूया. आपल्याला जे खाली 4 पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातील सर्वात मोठा व सर्वात लहान पर्याय उडवायचा व उरलेल्या 2 पर्यायामध्ये तुमचे उत्तर असते. म्हणजे जे पर्याय आपल्याला दिलेले आहेत त्यातील सर्वात मोठा व सर्वात लहान पर्याय उडवायचा आणि उत्तर असते. सर्वात मोठा पर्याय आहे 20 आणि सर्वात लहान पर्याय आहे 5. हे 2 पर्याय सर्वात प्रथम उडवायचे. आता उरलेल्या 2 पर्यायापैकी उत्तर असते, परंतु उरलेल्या 2 पर्यायापैकी उत्तर कोणता निवडायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात मोठा पर्याय 20 व सर्वात लहान पर्याय 5 सर्वप्रथम उडवा. आता 15 आणि 10 हे 2 पर्याय उरलेले आहेत. या 2 पर्यायापैकी उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं ते तुम्हाला मी समजून सांगतो. सर्वप्रथम आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत ते सर्व पर्याय चढत्या क्रमाने मांडून घ्या. आपण चढत्या क्रमाने पर्याय मांडलेले आहेत. पहिल्या ठिकाणी आहे 5, दुसऱ्या ठिकाणी आहे 10 आणि तिसऱ्या ठिकाणी 15 आणि चौथ्या ठिकाणी 20. अशा पद्धतीने आपण पर्याय मांडलेले आहेत. मित्रांनो, आपण ज्या प्रकारे पर्याय सेट केलेले आहेत त्याच प्रकारे एक्झामिनर या प्रश्नाचे पर्याय सेट करू शकला असता. पर्याय मागे पुढे फिरवलेले आहेत. आता मित्रांनो, या 2 पर्यायापैकी ज्या पर्यायाला एक्झामिनर लपवण्याचा प्रयत्न करतो ते पर्याय उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. आता या ठिकाणी बघा, आपण तयार केलेल्या पर्यायामध्ये 10ची जागा 2 नंबरला आहे, पण एक्झामिनरने प्रश्नाच्या पर्यायामध्ये 10ची जागा 3 नंबरला ठेवलेली आहे. म्हणजे एक्झामिनरच्या मनात 10बद्दल काहीतरी आहे. एक्झामिनर आपल्यापासून 10 हा पर्याय लपवण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे हेच उत्तर आहे. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर, सर्वात लहान व सर्वात मोठा हा पर्याय का उडवायचा? याच्या मागे काय लॉजिक आहे ते मी तुम्हाला समजून सांगतो. समजा मी एक्झामिनर आहे आणि मला हाच प्रश्न सेट करायचा आहे. मला माहीत आहे या प्रश्नाचे उत्तर 10 आहे, पण माझ्यासमोर सर्वात मोठा चॅलेंज असतो की इतर 3 पर्याय कसे सेट करायचे. मग मी काय करणार? 10पेक्षा मोठा व 10पेक्षा लहान असे 2 अंक सेट करणार व एक पर्याय मनाने सेट करणार. पण मित्रांनो, एक्झामिनर ह्याच ठिकाणी फसतो, कारण उत्तरापेक्षा मोठा व उत्तरापेक्षा लहान पर्याय एक्झामिनर सेट करतो आणि आपण आपल्या टेक्निकनुसार सर्वात लहान व सर्वात मोठा पर्याय कट करतो. म्हणजे एक्झामिनर सेट करतो सर्वात मोठा पर्याय आणि सर्वात लहान पर्याय आणि आपण सर्वात लहान व सर्वात मोठा पर्याय कट करतो. म्हणजे उरलेल्या 2 पर्यायापैकी उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. यामागचं हे लॉजिक आहे. मित्रांनो,
ज्या प्रश्नात सिक्वेन्स किंवा काहीतरी फरकाने पर्याय दिलेले असतात त्याच ठिकाणी ही टेक्निक अप्लाय होते. मी हे सर्व तुम्हाला आपल्या बॅचमध्ये क्लिअर करणार आहे, याची चिंता तुम्ही करू नका. आपला पुढचा प्रश्न आहे, शुभम व अनिल यांना 3:5 या प्रमाणात 24 केळी वाटली तर शुभमला मिळालेली केळी किती? हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे व खाली 4 पर्याय दिलेले आहेत. या प्रश्नातील सर्वात मोठा पर्याय आहे 15 व सर्वात लहान पर्याय आहे 8. हे 2 पर्याय सर्वप्रथम उडवा. आता 2 पर्याय शिल्लक राहिलेले आहेत. या 2 पर्यायातील कोणते उत्तर बरोबर आहे हे काढण्यासाठी हे सर्व पर्याय चढत्या क्रमाने आपल्याला मांडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आता या ठिकाणी 9ची जागा 2 नंबरवर आहे, पण पर्यायामध्ये 9ला शेवटी ठेवलेलं आहे व हा पर्याय एक्झामिनरने लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे हेच उत्तर आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या 2 वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येईल? हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. या प्रश्नात आपण आपली टेक्निक वापरूया. या प्रश्नातील सर्वात मोठा व सर्वात लहान पर्याय आपण उडूया. या प्रश्नातील सर्वात मोठा पर्याय आहे ऑप्शन नंबर ए 1 आणि ऑप्शन नंबर 4 डी. हे 2 पर्याय सर्वप्रथम उडवायचे आहेत. आता उरलेल्या या 2 पर्यायापैकी उत्तर आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण या 2 पर्यायापैकी उत्तर काढण्यासाठी सर्व पर्याय चढत्या क्रमाने मांडलेले होते, परंतु या प्रश्नामध्ये ऑलरेडी सर्व पर्याय चढत्या क्रमाने मांडलेले आहेत. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला 2 व 3 या 2 पर्यायामध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही उत्तर 3 निवडू शकता आणि या प्रश्नाचं उत्तर 3च आहे. मित्रांनो, ही खूप महत्त्वपूर्ण टेक्निक आहे. तुम्हाला ही टेक्निक बॅचमध्ये व्यवस्थित समजून सांगणार आहे व त्यासोबत ही पण टेक्निक तुम्हाला बॅचमध्ये अगदी व्यवस्थित समजून सांगणार आहे. या सर्व टेक्निकवर आपण 20 ते 25 प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. मित्रांनो, आपली 7वी टेक्निक आहे फर्स्ट क्लिक थिंग्स इज युअर आन्सर. पेपर सोडवत असताना जेव्हा तुम्ही प्रश्न वाचता व प्रश्न वाचल्यानंतर पर्यायाकडे बघता, जो पर्याय सर्वप्रथम तुमच्या माइंडमध्ये येते आणि तुम्हाला वाटते की या प्रश्नाचं उत्तर हे असेल, तर मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर तेच असते. कारण आपण या प्रश्नाबद्दल काहीतरी कुठेतरी वाचलेलं असतं, त्यामुळे आपलं माइंड बरोबर उत्तरापर्यंत पोहोचवतो. पण आपण ओव्हर थिंकिंग करतो की या प्रश्नाचं उत्तर हे नसेल असा विचार करतो आणि मग आपला प्रश्न चुकतो. त्यामुळे जो पर्याय आपल्याला वाटतो तोच पर्याय उत्तर असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही पेपर सोडवता आणि तुम्हाला वाटते की या 4 पर्यायापैकी हे उत्तर असेल, तर मित्रांनो तेच उत्तर असते. या टेक्निकबद्दल आपण बॅचमध्ये अगदी सविस्तर बोलणार आहोत. मित्रांनो, आपली पुढची टेक्निक आहे कॉमन सेन्स टेक्निक. मित्रांनो, ही टेक्निक खूप महत्त्वपूर्ण टेक्निक आहे. अगदी व्यवस्थित समजून घ्या, कारण या टेक्निकमध्ये तुम्हाला बुद्धीचा वापर थोडा जास्त प्रमाणात करावा लागणार आहे. चला तर मित्रांनो, ही टेक्निक मी तुम्हाला उदाहरणाद्वारे समजून सांगतो. मित्रांनो, कॉमन सेन्स टेक्निकचा आपण पहिलं उदाहरण घेऊया. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झालेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप सोपा आहे, पण हा प्रश्न घेण्यामागचा उद्देश माझा वेगळा आहे. जेव्हा तुम्हाला एखादा अवघड प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न तुम्हाला जर येत नसेल आणि पर्यायामध्ये जर महाराष्ट्र असेल, तर ते उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. कारण महाराष्ट्र हा आपला राज्य आहे आणि आपल्या राज्याविषयी प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे इतर राज्यांच्या तुलनेत. त्यामुळे पर्यायामध्ये जर महाराष्ट्र दिलेला असेल आणि तुम्हाला उत्तर येत नसेल, तेव्हा तुम्ही हा पर्याय क्लिक करू शकता आणि हे उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. हे यामागील लॉजिक आहे. प्रश्न आहे, प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? आणि खाली 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत. मित्रांनो, जर हा प्रश्न तुम्हाला येत असेल तर तुम्ही नक्की सोडवू शकता आणि जर तुम्हाला येत नसेल तर उत्तरापर्यंत आपण कशा पद्धतीने सुद्धा पोहोचू शकतो हे तुम्हाला मी सांगणार आहे. आता मित्रांनो, तुम्ही जर पर्यायामध्ये व्यवस्थित बघितलं तर या सर्व पर्यायापैकी एक्झामिनरने फक्त पहिल्या पर्यायाला च हा अक्षर जोडलेलं आहे. मित्रांनो, एक्झामिनर च हा शब्द इतर पर्यायांना सुद्धा जोडू शकला असता, जसं की 1च 2च 3च, पण फक्त एकच पर्यायाला एक्झामिनरने च हा पर्याय जोडलेला आहे. म्हणजे या पर्यायाबद्दल एक्झामिनरच्या मनात काहीतरी आहे
म्हणजे हेच उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला इतरांच्या तुलनेत जास्त मार्क घ्यायचे असेल तर या गोष्टींवर तुम्हाला फोकस करावाच लागेल आणि या सर्व गोष्टी तुम्हाला सरावातून जमणार आहे. आपण खूप सारे प्रश्न घेऊन सराव करणार आहे, याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. पुढचा आपला प्रश्न आहे, 1 जानेवारी 2023 रोजी या देशाने युरो हे चलन स्वीकारलेले आहेत. हा प्रश्न चालू घडामोडीचा आहे. चालू घडामोडीचा सिलेबस खूप मोठा आणि खूप वास्ट आहे. हा विषय असा आहे, याचा किती जरी अभ्यास केला तरी कमीच आहे. तर मित्रांनो, असे प्रश्न आपण आपल्या टेक्निकनुसार कशा पद्धतीने आपण सोडवू शकतो ते तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, या प्रश्नाचे पर्याय आहेत इराण, इराक, क्रोएशिया आणि युक्रेन. हे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. जर तुम्ही पर्याय व्यवस्थित बघितले तर तुम्हाला दिसेल की क्रोएशिया एवढा अवघड शब्द एक्झामिनरने पर्यायामध्ये सेट केलेला आहे आणि इतर 3 जे पर्याय आहेत ते सोपे आहे. मग एवढा अवघड शब्द एक्झामिनरने का सेट केला असेल, असा थोडा विचार आपण करू शकतो. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर क्रोएशियाच आहे. जर तुम्हाला भविष्यात एक्झाममध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आले आणि जर तुम्हाला प्रश्न येत नसेल आणि जर पर्यायामध्ये 3 पर्याय सोपे असेल आणि फक्त एकच पर्याय अवघड असेल तर तो अवघड पर्याय उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. मित्रांनो, यामागील लॉजिक काय आहे ते मी तुम्हाला समजून सांगतो. समजा मी एक्झामिनर आहे आणि मला हा प्रश्न तयार करायचा आहे. मला माहीत असते या प्रश्नाचं उत्तर क्रोएशिया आहे, पण माझ्यासमोर सर्वात मोठा चॅलेंज असतो की इतर 3 पर्याय कसे सेट करायचे. मग मी काय करणार, क्रोएशिया हा उत्तर 4 पर्यायापैकी कुठेतरी एका ठिकाणी ठेवून देणार आणि इतर 3 पर्याय सेट करण्यासाठी मी काय करणार, मला त्यावेळेस जे सोपे देश आहेत ते आठवतात ते मी पर्यायामध्ये टाकणार आणि प्रश्न सेट करणार. मित्रांनो, तुम्हीच मला सांगा, मला एवढा अवघड शब्द क्रोएशिया आठवेल का? तर कधीच नाही. म्हणजे एक्झामिनरला सुद्धा जर अवघड उत्तर असेल तर तो उत्तर ठेवावाच लागतो. पण जर इतर 3 पर्याय जे एक्झामिनरला आठवते त्यावेळेस आणि असेच देश एक्झामिनरला आठवतात जे सोपे आहेत, जे ओळखीचे देश आहेत, जे पॉप्युलर देश आहेत, असे देश एक्झामिनरला आठवतात आणि मग तो 3 पर्यायामध्ये असेच ओळखीचे देश ठेवतो आणि अशा पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. अशा प्रकारे आपल्याला जर उत्तर माहीत नसेल तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. मित्रांनो, पुढचा अशाच प्रकारचा एक प्रश्न आपण सोडूया. 2023च्या 19व्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा ऑगस्ट 2023मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या आणि आपल्याला खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता मित्रांनो, त्याचप्रमाणे जर तुम्ही या 4 पर्यायामध्ये अगदी व्यवस्थित बघितलं तर पहिला पर्याय आहे पॅरिस, दुसरा आहे हेल्सिंकी, तिसरा आहे बुडापेस्ट आणि चौथा पर्याय आहे टोकियो. आता मित्रांनो, हे जर 4 पर्याय तुम्ही अगदी व्यवस्थित बघितले तर पर्याय 2 आणि 3 म्हणजे हेल्सिंकी आणि बुडापेस्ट हे थोडे अवघड पर्याय एक्झामिनरने सेट केलेले आहे आणि पॅरिस आणि टोकियो हे सोपे पर्याय एक्झामिनरने सेट केलेले आहेत. तर मित्रांनो, हेल्सिंकी आणि बुडापेस्ट हे अवघड पर्याय सेट केले असल्यामुळे या 2 पर्यायापैकी उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. आणि जर मित्रांनो, जर तुम्हाला 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही 3 पर्याय निवडू शकता आणि या प्रश्नाचं उत्तर 3च आहे. अशा प्रकारे मित्रांनो, जर तुम्हाला काही वेळेस प्रश्न माहीत जरी नसेल, त्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काहीही कल्पना नसेल तरी तुम्ही उत्तरापर्यंत आपल्या टेक्निक्स वापरून नक्की पोहोचू शकता. तर मित्रांनो, हे सर्व तुम्हाला सरावाने जमणार आहे. ही टेक्निक आहे कीवर्ड फोकस मेथड. यालाच आपण मराठीमध्ये शब्द चिकित्सा असे म्हणू शकतो. कीवर्ड फोकस मेथड म्हणजे काय? तर मित्रांनो, आपल्याला जो प्रश्न दिलेला असतो त्या प्रश्नातील काही शब्दांवर फोकस करून आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. यालाच आपण कीवर्ड फोकस मेथड असे म्हणू शकतो. चला तर हे तुम्हाला उदाहरणाद्वारे समजून सांगतो. आपला पुढचा प्रश्न आहे,
मे 2022मध्ये महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली, ती कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पहिल्या पर्यायामध्ये इचलकरंजी, दुसऱ्यामध्ये सांगली, तिसऱ्यामध्ये सातारा आणि चौथ्या पर्यायामध्ये कोल्हापूर हे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. मित्रांनो, हा प्रश्न खूप विद्यार्थ्यांनी चुकवला होता, कारण विद्यार्थ्यांनी प्रश्न बरोबर वाचला नाही. विद्यार्थ्यांनी फक्त प्रश्नात 28वी महानगरपालिका बघितली आणि त्यांना वाटलं आपल्याला 28वी महानगरपालिका विचारलेली आहे आणि पहिल्याच पर्यायात इचलकरंजी 28वी महानगरपालिका दिलेली होती आणि विद्यार्थ्यांनी तोच पर्याय क्लिक केला आणि मग त्यांचं उत्तर चुकलेलं होतं. कारण आपल्याला त्या प्रश्नात 28वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे हे विचारलेलं होतं, म्हणजे आपल्याला जिल्हा विचारला होता. आता तुम्हीच मला सांगा, इचलकरंजी हा जिल्हा आहे का? नाही ना. मग हा पर्याय सर्वप्रथम उडवायला पाहिजे होता. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे इचलकरंजी ही कोल्हापूर या जिल्ह्यात आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर कोल्हापूर असं येणं अपेक्षित होतं आणि या प्रश्नाचं उत्तर कोल्हापूरच आहे. मित्रांनो, या प्रश्नावरून आपल्याला एक कळतं की कशा प्रकारे एक्झामिनर गुगली प्रश्न सेट करून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतो. त्यापूर्वी जर आपण सतर्क झालो आणि या सर्व लहान लहान गोष्टींवर लक्ष दिलं व या सर्व गोष्टींचा सराव केला, तर आपण एक्झामिनरच्या ट्रॅपमध्ये अडकत नाही आणि आपल्याला इतरांपेक्षा जास्त मार्क्स पडतात. अशा प्रकारे कीवर्ड फोकस मेथडनुसार आपण बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आपला पुढचा प्रश्न आहे, एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून हा कर आकारला जातो. हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. हा प्रश्न बघून विद्यार्थी कन्फ्यूज होतात, पण मित्रांनो, हा प्रश्न बरोबर वाचला तर प्रश्नातच उत्तर लपलेलं आहे. आता बघा, आपल्याला या प्रश्नात विचारलेलं आहे केंद्र शासनाकडून कोणता कर आकारला जातो. पण मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल करला आपण इंग्लिशमध्ये GST असे म्हणतो. कर या शब्दाला आपण इंग्लिशमध्ये GST असं म्हणतो आणि केंद्र शासनाला आपण सेंट्रल गव्हर्नमेंट असे म्हणतो. केंद्र शासनाला इंग्लिशमध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंट असं म्हणतो. म्हणजे ज्या पर्यायाची सुरुवात सीने सुरू होते तोच पर्याय आपलं उत्तर आहे. पर्याय बी पहा, त्याची सुरुवात सीने आहे, म्हणजे CGST हाच पर्याय आपला उत्तर आहे. सी म्हणजे सेंट्रल GST. मित्रांनो, अशा प्रकारे फक्त प्रश्नातल्या एका शब्दावर फोकस करून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. मित्रांनो, असेच प्रश्न मेरिट डिसाईड करतात. पण जर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आपल्या टेक्निकनुसार बरोबर आले तर आपण इतरांपेक्षा जास्त मार्क घेऊ शकतो आणि आपण मेरिट लिस्टमध्ये येऊ शकतो. परंतु मित्रांनो, हे सर्व गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त सरावातून जमणार आहे आणि मी तुमच्याकडून खूप सराव करून घेणार आहे, याची चिंता तुम्ही करू नका. मित्रांनो, आता आपण बॅचबद्दल माहिती घेऊया. मित्रांनो, या बॅचमध्ये तुम्हाला 10पेक्षा जास्त व्हिडिओ मिळणार आहे व तसेच प्रत्येक टेक्निकवर 25 ते 30 प्रश्नांचा सराव आपण करणार आहोत. म्हणजे तुमच्या माइंडमध्ये जोपर्यंत या टेक्निक फिक्स बसत नाही तोपर्यंत आपण सराव करून घेणार आहोत व तसेच तुमचा स्वतःचा सराव व्हावा व तुम्हाला एक कॉन्फिडन्स यावं यासाठी आपण 5 टेस्टसुद्धा घेणार आहोत. आणि या टेस्टमध्ये जे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न असतील. या बॅचची फी मी फक्त आणि फक्त 79 रुपये ठेवलेली आहे, कारण ग्रामीण भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा यासाठी मी या बॅचची फी फक्त 79 रुपये ठेवलेली आहेत. मित्रांनो, तुमच्यासाठी मी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवलेला आहे, याचा तुम्ही फायदा घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.